दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली। आपण पाहूया। जी घटना घडली त्या घटनेविषयी काय आता राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका राहणार आहे याच्यामध्ये? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही हिंसेचं समर्थन करत नाही। काल जो प्रकार घडला हा योग्य नव्हता आणि त्याबाबतची दिलगिरी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी व्यक्त केलेली आहे। भविष्याच्या काळामध्ये विजय घाटगे यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज देखील ते दूर करतील। शेतकऱ्यांसाठी जेवढं काही राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब करत असतात तेवढं कुठलाही पक्ष किंवा नेता करत नाही आणि सूरज चव्हाण यांना देखील समज देण्यासाठी तातडीने अजितदादा पवार साहेबांनी त्यांना बोलवलेलं आहे। आजच्या दौऱ्यामध्ये धाराशिव असेल सोलापूर असेल या दोन्ही ठिकाणी ते नसतील, कारण त्यांना अजितदादांनी समज देण्यासाठी बोलवलेलं आहे। काल जो प्रकार घडला याच्याबद्दल खेद सूरज चव्हाणांनी व्यक्त केला आणि तो प्रकार योग्य नव्हता। विचारांची देवाणघेवाण